चालू आहे कर्नाटक चालू आहे काय 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 एवढं गर्दी काय कोण येतंय अजून कोण येतंय ऑफिसर्स वगैरे कोर्टात केस आहे आमची सांगितलंय ना त्या दिवशी पण साहेब आलेले कुठे गेले ते हां ही ऑर्डर तुमच्या अगेन्स्ट एविक्शन ऑफिसरने पास केली आहे तुम्हाला भेटले ठीक आहे लावले ना तुम्ही बरोबर हो. तर ह्याचं पालन झालं नाही आहे त्यानंतर पण ह्याच्यात 30 दिवसाची मुदत होती त्याच्यानंतर एक 48 तासाची नोटीस तुम्हाला दिली गेली ही ऑर्डर कोणी पास केली एविक्शन ऑफिसर एविक्शन ऑफिसर कोर्टात आले का हायकोर्टमधनं तुमचं कोर्ट आहे माझं कुठं हा एविक्शन ऑफिसर आहे ना ह्यालाच आम्ही चॅलेंज केलं साहेब बरोबर आहे मान्य आहे. गोसलो नाही ना, ह्याच्यावरच डाऊट हे हायकोर्टात नाही, हे बघा. 11 तारखेला तारीख पडली. बरोबर आहे 11 तारखेपर्यंत तुम्ही थांबायला हरकत नव्हती ना साहेब आयडी मला बोलू दे हो हो बोला बोला तुमची आय डी वगैरे दाखवा तुम्ही लिगली करता तर आम्ही पण लिगलीच करतोय आम्ही काय इकडे घरात जबरदस्ती घुसलेलं नाही आमच्याकडे प्रॉपर अलॉटमेंट लेटर्स आहे आयडी आमच्याकडे पण प्रॉपर अलॉटमेंट लेटर आहे आम्ही काय अशा मी असं काही बोललो नाही. हां ठीक आहे असं तुम्ही काही बोलत नाही. नाही तुम्ही तुमचं काम करताय बरोबर आहे ही जी आयडी आहे ना हा. तुमची, बोला कुठे मी लिहिलंय ना मिळालंय ना? मिळालंय अलॉटमेंट लेटर आहे ना हा. ते तुम्ही नाही दिले बरोबर आहे बरोबर आहे सर, मला सगळं मान्य आहे. तुम्ही आमचं ऐकणार का तुम्ही मला तुमचं आधी बोलू तरी द्या नंतर तुम्ही सांगा हा, बोला. बरं, त्यांना बोला. कशासाठी आली होती तरी मला बोला बोलू बोला द्या बोला हे एविक्शन ऑर्डर पास झालेलं ह्याच्यात 15 दिवसाची मुदत होती ह्याच्यामध्ये हे पण लिहिलेलं की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जर एविक्शन ऑफिसर ऑर्डर देतो तर 30 दिवसाची कालावधी आहे त्यांना अपील करायला जे रीतसर अपील करतील त्यांना त्या अपीलमध्ये जो काही निकाले ते मान्य करावे आता 30 दिवसाच्या आत तुम्ही अपील केली नव्हती म्हणून तुम्हाला 48 तासाची मुंबई एअरपोर्टने नोटीस दिली की बाबा हे 30 दिवसात तुम्ही खाली केलं नाहीये तरी आम्ही तुम्हाला 48 तास देतोय तुम्ही खाली करा म्हणून तरी तुम्ही केलं नाहीये आज आम्ही त्यासाठी चाललोय की तुम्ही का खाली करत नाही हे ऑर्डर तुम्हाला मान्य नाही 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 मान्य. म्हणजे ह्या ऑर्डरला तुम्ही उभे नाही करणार नाही नाही आम्ही जर ह्याचं पालन challenge नाही केलंय या केलं सर order ला. माझं ऐकून घ्या जर ह्याला मान्य नाही केलं कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई झाली तर त्याच्या जबाबदार पूर्णपणे तुम्ही असणार आहे बिकॉज म्हणजे तुम्ही इंडायरेक्टली धमकी देता आम्हाला कायदेशीर सर बोलतोय मी नाही पण आम्ही पण आम्ही पण त्याच्या एक मिनिट समोर धमकी देता लॉ कुठला law तुमचा? पण आम्ही हे बघा तुमच्या हे नोटीस बिटीस येण्याआधीपासून हां वॉट एव्हर 48 आवर्स आप एक मिनट जो घर मालिक जो घर में है उनको बोलो वो मेरा भाई है बोले कि बात करेगा। नाही नाही आणि दुसरी हर एक घर पे रहूंगा मैं हर एक घर पे मिलूंगा क्योंकि भाई रहूंगा नाही पण आम्ही पण कायदेशीरच करतो आहोत ना आम्ही पण सगळं कायदेशीरच करतो आहोत याच्यावरच आम्ही चॅलेंज केली आहे ना मी काय बोलतो त्याच्यावर तुम्ही चॅलेंज केली त्याला कुठल्याही प्रकारचा स्टे आहे का नाही अहो पण त्याच्यासाठीच चालू आहे ना प्रोसिजर्स कोर्टाने दिली आहे का तुम्हाला हायकोर्टने दिली आहे का की जाऊन घरातनं बाहेर काढा नाही ना सर अहो पण कोर्टात केस आहे ना आम्ही तुमच्या अरे, जर ह्याच्यावर stay असते ना, ऐका. तुम्ही जर इन्क्वायरी केली आहे अजून पण cases त्याचा आहेत. त्याच्यामध्ये finding- त्याचा स्पष्ट लिहिलेलं आहे. finding- ऐका ना दोन त्याच्यामध्ये मिनिटं. स्पष्ट दोन लिहिलेलं मिनिटं आहे. ऐका ना हा, साहेब. बोला बोला तुम्ही जो इन्क्वायरी घेतली हा. आहे इन्क्वायरीचं प्रोसिजर काय आहे काय बोला कसं असतं प्रोसिजर बोला ना तुम्ही वन साइड असतं फाइंडिंग रिपोर्ट तुम्ही काय दिलाय नाही ना, मी काय काय केलं? दिलाय अरे तो तुम्ही ऑफिस तो तुम्ही गिल्टी सगळ्यांना सरसकट सगळ्यांना नाही, गिल्टी नाही, ठरवलंय हे जे कसं काय officer गिल्टी आहे, ठरवतं he is equivalent to a judge, sir. मी ऑल I have not done anything. मी ऑल इंडियाचा रिजनल सेक्रेटरी होतो I have not done मी या anything. सगळ्या इन्क्वायरी बऱ्याच केल्या पण मी काहीच केलं नाहीये मला हे eviction मला- officer मला ह्या who is ह्या equivalent to रूलप्रमाणे judge. मला शिकवू नका तुम्ही मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही जो हा जो दिलाय ना लोकांच्या दरवाजाला लावलाय एविक्शन ऑफिसरने जी ऑर्डर दिली हो, आहे पण आम्ही ह्याला ती मान्य challenge नाहीये केलं. ना आम्ही ह्यालाच चॅलेंज केलंय ना की हा आहे की नाही तेवढंच बघा बोलतोय मी एवढंच मी म्हणतो एवढंच समजतो मला वाद नाही घालायचा मला पण नाही घालायचं आपण रोज भेटून ना आता ना आपली जवळीक झालेली आहे हा, तर कळलं आपल्याला की वाद- नाही? वैयक्तिक वाद वाद नाही तर घालायचा. नाहीच मला आहे. एवढंच काय म्हणायचंय की तुम्ही हा रिपोर्ट दिला नाही ह्याला आम्ही चॅलेंज केली आहे बरोबर आहे. 11 तारखेला हिअरिंग आहे आमचा जो स्टे आहे तो आम्ही सबमिट केलेला आहे बरोबर आहे तेच बरोबर बोलतोय आहे. सर आता ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचा स्टे नाहीये हायकोर्टाचा हा. ठीक आहे जर त्याच्यामध्ये तुम्हाला पण- ऐका ना तुम्हाला पण स्टे seal तुमच्याकडे करायचं आहे आहे ना? ना? ऐका तरी. तुमच्याकडे आहे का हायकोर्टाचा ऐका ऑर्डर तरी. मला पण इथपर्यंत order आहे नाही ना? दिली सील करायची हायकोर्टचा ऑर्डर आहे की तुमची- याच्या बघा, त्याला पण वाद करायला नाही आलो तुम्ही नाही ना, दोन- आता ऐका तरी नाही ऐका ना स्टे येत नाही किंवा निकाल लागत नाही आर्ग्यू मी करता आर्ग्यू नाही करत आहे सर मी आर्ग्यू वन साइड करताय मी आर्ग्यू करतच तुम्ही नाही आम्हाला बोलायलाच देत नाहीये
सर मी आर्ग्यू करतच तुम्ही नाही. एक्झिबिट 20 फॉलो केला का मला सांगा. सर, मी काय बोलतो, एक्झिबिट 20 मध्ये तुम्हाला मॅडम यांना काय मागवलंय माहिती एक्झिबिट 20 मध्ये ह्यांचे रिलेव्हंट पेपर आमच्याकडे त्याचे रायटिंग मध्ये पेपर आहे, आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत. या लोकांनी लिगल डॉक्युमेंट्स पुरावे दिलेले नाहीये. इलेक्शन ऑफिसर कसा झाला, आम्ही काय डिमांड कुठून केलंय आला, त्याच्यावर उत्तर यांनी काहीच काय दिलेलं जबाब दिला नाहीये. आहे, काही एक पेपर सबमिट फक्त वन साइड बोलतायत ते. पोलिसांची दिशाभूल करतात. आमच्याकडे रायटिंग मध्ये आहे. सर इट इज नॉट आमची हॅरेसमेंट आहे. आय एम ओनली You are mentally harassing. आणि तुम्ही दुपारी येताय लोक You are mentally harassing us. just talking about this order, madam. I am not mentally But what you have been demanding, you have not submitted the papers I am also. performing my duty. हाँ, likewise. I am performing my duty. बराबर है. ठीक है. तो हम हमारा काम कर रहे हैं बताने का. तो आप अगर आप खाली नहीं कर रहे हैं हाँ, मला और अगर कल को माझे सासरे कमिशनर होते. तुम्ही काय सांगताय आम्हाला लॉ अँड ऑर्डर कोई सांगताय. लीगल एक्शन होता है तो उसके लिए मैं हाँ. जवाबदार नहीं हूँ, पुलिस जवाबदार नहीं, आप खुद जवाबदार है. बराबर. यही बोलने आए. मग इनडायरेक्टली आप हमें धमकी दे रहे हैं. अरे ये धमकी की ये बात धमकी है. बराबर है. लीगल बोल रहा हूँ. लीगल बोल रहे हैं. Legal नहीं है. आपको Law, as per exhibit law. कॅमेरा बिमेरा करून तुम्ही आम्हाला as per shooting law. करताय. पोलीस आणताय. आम्ही हे बघा साहेब, आम्ही या घरामध्ये असेच घुसलेले नाही. आमच्याकडे प्रॉपर अलॉटमेंट लेटर्स आहे. काही कारवाई होईल तर तुम्हाला मान्य करावी लागेल. बस. ही कारवाई होईल ना, ही तुम्ही बोलूच नका. ही कारवाई होईल. तुम्ही हे असं बोलायलाच नाही. सुप्रीम कोर्ट तुम्ही तुम्ही नाही- law- माझ्या कुठलेही तुम्ही law- law किती पाळताय? बोलू नका. आमच्याकडे रितसर पेपर आहे. तुम्ही बघा. अलॉटमेंट झालंय. आमची सर्व्हिस सर, आहे. झालंच तर हे order Retire- नाही. मॅडम तुम्ही मला सांगा, आचारसंहितामध्ये तुम्ही सील करायला कसे आलात? 20 पर्यंत आम्हाला रिटायरच्या नंतर मॅडम 4 महिने राहू शकतो आम्ही. राहू शकतो ऑफिशियली. हे बोलूच शकत नाहीये. मी फक्त यांनी हे कुठलाच order- पेपर अजून सबमिट नाही केलेला आहे. फक्त हे आणि order- मॅडम मला प्रवीण, दिशाभूल करत नाही. आचारसंहितामध्ये तुम्ही कसे काय आलात पोलीस फोर्स घेऊन तिकडे 16 लोकांचे तुम्ही कसं काय हे केलं? तुम्ही तेव्हा लॉ अँड ऑर्डर फॉलो तुम्ही लॉ अँड ऑर्डर फॉलो केलात का? एंट्री मारताय तुम्ही 16 का ते काय तो विषय कसा वेगळा? कसा विषय नाहीये? हा विषय नाही. आम्ही सगळे एकच आहोत. कुठल्याही बिल्डरची कामं कुठल्याही बिल्डर असं कसं बोलताय? कुठलाही चेक त्यांना केलेला असं कसं बोलताय? हे order आहे तुमच्या घरी. आणि तुम्ही आमच्या घरी. कामं करताय. साहेब तुम्ही खाली नाही करणार आहे ना. कसं करणार खाली? या ऑर्डरचं माझं- तुम्ही मला 11 नाही करणार आहे. नाही. बस तेवढंच बस मला बस विचारायचं. 11 तुम्ही असं मी वाद घालायला आलोच नाही. आम्हालाही नाहीच घालायचंय. मी वाद घालायला आलोच नाही. तुम्हाला हे मान्य नाही, संपला विषय. तुम्ही लॉच्या गोष्टी तर करूच नका. आचारसंहितामध्ये तुम्ही लोकांनी येऊन त्यांना त्यांचे कामं करू द्या. आचारसंहितामध्ये तुम्ही येता. हे पोलीस आमच्या संरक्षणासाठी आम लोकांसाठी काय मनमानी चालू आहे सगळीकडे. व्हिडिओ शूटिंग करताय. काय करताय? दादागिरी चालली आहे माझी नुसती. मारणार नाही.